श्री अशोक महादेवराव नेते हे आगामी लोकसभा निवडणुकीत गडचिरोली चिमूर मधून भाजपाचे उमेदवार आहेत। श्री अशोक महादेवराव नेते या क्षेत्रात गेल्या 30 वर्षापासून त्यांच्या सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत। सामान्य लोकांसोबत सतत सक्रिय राहिल्याने त्यांना मोदीजींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्याचे व जनतेचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य मिळाले आहे। श्री अशोक महादेवराव नेते यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधून BA पूर्ण केले आहे। संघटनेतील त्यांचे कार्य भारतीय जनता युवा मोर्चातील सदस्य आणि नंतर गडचिरोलीचे भाजपाच्या अनुसूचित जमातीच्या जिल्हा अध्यक्ष पदापासून सुरू केले आहे। 1999 मध्ये श्री अशोकजी नेते गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले। या व्यतिरिक्त त्यांनी 1999 ते 2000 पर्यंत भाजप ST मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव म्हणूनही काम केले। 2001 ते 2003 पर्यंत श्री अशोकजी नेते यांनी भाजपाच्या महाराष्ट्र राज्य युनिटचे प्रदेश सचिव म्हणून काम केले। 2004 मध्ये त्यांनी पुन्हा भाजपाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली आणि गडचिरोलीची जागा राखली। श्री अशोकजी नेते यांनी 2006 ते 2009 पर्यंत अनुसूचित जमाती मोर्चाचे भाजप राष्ट्रीय सदस्य म्हणून काम केले। मात्र 2009 मध्ये ते विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले। 2009 ते 2014 पर्यंत श्री अशोकजी नेते यांनी भाजप अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र राज्य युनिटचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले। 2014 मध्ये त्यांनी गडचिरोली चिमूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक यशस्वीपणे लढवली। 2019 मध्ये ते गडचिरोली चिमूर मतदारसंघातून खासदार म्हणून पुन्हा निवडून आले। त्यांच्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक अनुभवामुळे त्यांना 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत गडचिरोली चिमूर मतदारसंघासाठी भाजप उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले। गेल्या 10 वर्षात गडचिरोली चिमूर लोकसभेमध्ये मोदी सरकार आणि राज्यातील भाजप सरकारच्या पाठिंब्याने अभूतपूर्व काम केली गेली आहे। श्री अशोक महादेवराव नेते यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री आवास योजनामध्ये ग्रामीण अंतर्गत 2014 मध्ये 1002 घरे बांधण्यात आली होती, परंतु 2019 ते 2023 मध्ये विकासाचा वेग 95 पटीने वाढलेला आहे। त्यामुळे गडचिरोलीमध्ये आतापर्यंत एकूण 1,35,117 कुटुंबांना घरे मिळाली आहेत। PM किसान सन्मान निधी अंतर्गत DBT द्वारे 2,60,379 लोकांच्या बँक खात्यामध्ये 425.55 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत। उज्ज्वला योजनेअंतर्गत पंतप्रधान मोदीजींनी 1,14,877 माता भगिनींना गॅस कनेक्शन देऊन कायमचे धुरापासून मुक्त करण्याचे काम केले आहे। केंद्र सरकारच्या पुढाकारातून गडचिरोलीच्या आदिवासी भागातील रुग्णांना उपचार मिळणे अधिक सुलभ व्हावे या हेतूने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पने गडचिरोलीमध्ये बाईक ॲम्ब्युलन्स सुरू केली आहे। 10 वर्षापूर्वी तुम्ही सर्वांनी आशीर्वाद देऊन भाजपला पूर्ण बहुमताने विजयी केले। तेव्हापासून आजपर्यंत भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाच्या विरोधात लढा देऊन सुशासनासाठी काम केले आहे आणि भारताचा विकास केला आहे। 3 दशकानंतर नारी शक्ती वंदन कायदा करून महिला सक्षमीकरणाचे काम सुरू आहे। गेल्या 10 वर्षात गावांमध्ये 4.4 लाख किलोमीटर रस्ते बांधण्यात आले आहेत। पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळाने सर्वसमावेशक विकास मॉडेलला चालना दिली आहे आणि अंत्योदयाच्या भावनेने प्रेरित असलेल्या सबका साथ सबका विकास, सबका साथ सबका प्रयास या संकल्पनेसह देशातील प्रत्येक घटकाला पुढे नेण्याचे काम केले आहे आणि इतर मागासवर्गीय समुदायांचा उत्कर्ष ही मोदी सरकारची प्राथमिकता आहे। भाजप सरकारने 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे। आदिवासी समाजातील महापुरुषांशी संबंधित संग्रहालय उभारण्याचे कामही भाजप सरकार करत आहे। विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी भाजप सरकारने PM जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत 24,000 कोटींची बजेट तरतूद केली आहे। अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यानंतर प्रथमच एकलव्य निवासी शाळा भाजप सरकारच्या पुढाकारातून सुरू झाल्या आहेत। भाजप सरकारने
ओबीसी समाजातील कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे. भाजप सरकारने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला केवळ संवैधानिक दर्जाच दिला नाही, तर 123वी घटना दुरुस्ती करून संविधानात नवीन कलम 338B जोडले, ज्यानुसार पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अनेक दशकानंतरही विकासापासून वंचित असलेल्या देशातील मागास समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते सत्तेत असताना देखील येथील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. काँग्रेसच्या राजवटीत गडचिरोली हे फक्त नक्षलवादी म्हणून ओळखले जात होते. आता राज्यातील भाजप सरकारामुळे गडचिरोलीला आजारी परिस्थितीतून बाहेर काढत आशेचा नवा किरण जागृत झाला आहे. मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पनेत आगामी लोकसभा निवडणुकीत पूर्वीप्रमाणेच तुमचे आशीर्वाद आवश्यक आहेत. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने आणि आशीर्वादानेच आपण विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात यशस्वी होऊ. आगामी निवडणुकीत देशात आणि गडचिरोली चिमूर लोकसभेत होत असलेली प्रगती आणि विकास चालू ठेवण्यासाठी आज आपल्याला प्रतिज्ञा घ्यावी लागेल. मोदी सरकारला पुन्हा पूर्ण बहुमत मिळवून द्यावे लागेल. यावेळी 400चा आकडा पार करावा लागेल. तुमचा विश्वास आणि पाठिंबा याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. धन्यवाद. यावेळी 400 पार, पुन्हा एकदा भाजप सरकार. यावेळी 400 पार, पुन्हा एकदा भाजप सरकार.